उद्धवाकडून गोपींचं सांत्वन. पहाटे एका गोपीने नंदाच्या दारात रथ उभा असलेला पाहिला. तो बघून तिला मोठं आश्चर्य वाटलं आणि तिने धावतच जाऊन इतर गोपींना सांगितलं की तिने नंदगोपाच्या दारात रथ उभा असलेला पाहिला आणि तो रथ कृष्ण आणि बलराम ज्या रथातून मथुरेला गेले तसाच होता. सर्व गोपी जमा होऊन तो रथ पाहू लागल्या. त्यांना वाटलं पुन्हा अक्रूर आला आहे का, पण परत अक्रूर येण्याचं कुठचंच कारण नव्हतं. त्या नंदाच्या घरातून एक देखणा पुरुष बाहेर पडताना दिसला. तो अजानुबाहू होता. त्याचे नेत्र कमळाप्रमाणे होते. त्याने सोनेरी रंगाचं वस्त्र परिधान केलं होतं आणि त्यात त्याची सोनेरी कांती शोभून दिसत होती. वाऱ्याने त्याच्या कानातील कुंडलं हेलकावत होती. त्याची चाल सिंहासारखी वाटत होती. तो श्रीकृष्णाचा दूरचा नातेवाईक असल्यामुळे गोपींना आपला कृष्णच परत आला आहे की काय असा क्षणभर भ्रम झाला आणि त्या धावतच त्याच्या दिशेने धावल्या. परंतु हा कृष्णासारखा दिसणारा रुबाबदार मनुष्य कोण आहे ह्याबद्दल त्यांना कुतूहल वाटून राहिलं. त्या जवळ आल्यावर उद्धव त्यांना सामोरा गेला आणि त्याने गोपींना सांगितलं की तो त्यांच्यासाठी कृष्णाचा संदेश घेऊन आलाय. त्याला काहीही बोलू न देता त्या आपलेच गाऱ्हाणे त्याच्यासमोर मांडू लागल्या. त्या म्हणाल्या, आम्हाला माहिती आहे की तू कृष्णाचा मित्र आहेस आणि त्याच्या मात्या पित्यांसाठी त्याचा प्रेमाचा संदेश घेऊन तू इथे आला आहेस. त्याच्या मात्या पित्यांशिवाय प्रेमाचं वृंदावनात कोण आहे? फक्त माता पित्यांबद्दलचे प्रेम मनुष्याचे कायमस्वरूपी असते. बाकीचे सर्व प्रकारचे प्रेम तात्पुरते असते. ते एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाणाऱ्या भ्रमरासारखे असते. फुलातील मध संपला की भ्रमर दुसऱ्या फुलांवर निघून जातो. मनुष्याकडील संपत्ती संपली की गणिका त्या मनुष्याला सोडून जाते. रक्षण न करू शकणाऱ्या राजाला प्रजा सोडून जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थी गुरुला सोडून जातो. दक्षिणा मिळाली की ऋत्विज यजमानाला सोडून जातो. फळं नसलेल्या झाडाला पक्षी सोडून जातात. आग लागलेल्या जंगलातून पशु पळून जातात. भोजन झाल्यावर अतिथी गृहस्थाला सोडून जातात. त्याचप्रमाणे श्रीकृष्णाने त्याच्या मात्या पित्यांना संदेश पाठवला असणार की तो आता राजाच्या दरबारात आनंदाने राहत आहे. सर्व गोपी सुरुवातीला उद्धवाला उद्देशून बोलत होत्या, पण थोड्या वेळाने त्याचं अस्तित्व विसरून गेल्या आणि श्रीकृष्णाच्या लीलांच्या आठवणीत रमून गेल्या. त्यातील एक गोपी कृष्णाच्या प्रेमात आणि आठवणीत इतकी अखंड बुडाली होती की तिथे असलेल्या एका भ्रमराला श्रीकृष्णाचा दूत समजून ती त्याच्याशी भाष्य करू लागली. हे भ्रमरा, तू कृष्णासारखा विश्वासघातकी मनुष्याचा दूत बरोबर शोभतोस. तू वेगवेगळ्या फुलांमधून मध गोळा करतोस आणि नंतर त्यांना सोडून जातोस. तू माझ्या पायाला स्पर्श करून माझी क्षमा मागू नकोस, कारण तू अशा माणसाचा दूत म्हणून आलायस ज्याला आमची आणि आमच्या प्रेमाची गरज नाही. तो मथुरेत आनंदी आहे. ज्याप्रमाणे फुलातील मध घेऊन त्यांना सोडून निघून जातोस, त्याप्रमाणे तोही आमचं प्रेम घेऊन आम्हाला सोडून निघून गेलाय. अशा पुरुषाची भक्ती लक्ष्मी कशी काय करते? तो देवाप्रमाणेच आहे असा तिचा गैरसमज झाला असणार. तू तुझ्या 6 पायांनी आमची क्षमा मागायला येऊच नकोस. कृष्णाचं नाव उत्तम श्लोक आहे, पण ते त्याला शोभत नाही, कारण ते नाव फक्त दीनांवर दया करणाऱ्याला लागू आहे आणि तो तर आमच्यावर दया न करता निघून गेलाय. आम्ही त्याच्यासाठी आमचे घरदार, पती, पुत्र आणि अन्य नातेवाईकांना सोडले. तो कृतज्ञपणे आम्हाला सोडून गेलाय. अशा मनुष्याशी आम्ही तडजोड कशी करावी? तू म्हणशील इतकं होऊन सुद्धा आम्ही त्याचीच गाणी गातोय, कारण आम्ही त्याला विसरूच शकत नाही. त्याची स्तुतीपर गाणी म्हणून आम्ही त्याच्याबद्दलचा राग आणि द्वेष विसरण्याचा प्रयत्न करतोय. अनेक लोक सर्वस्वाचा त्याग करून संन्यासी बनतात. त्याला सर्वसंग परित्याग म्हणतात, पण ते आम्ही करू शकत नाही. त्यानंतर त्या उद्धवाकडे वळल्या आणि म्हणू लागल्या, आपण कृष्ण आणि त्याच्याबरोबर घालवलेले आनंदाचे दिवस ह्या विषयावर बोलूयाच नको.
असं बोलून सुद्धा त्यांना कृष्णाबद्दल विचारल्याशिवाय चैन पडेना. त्या उद्धवाला विचारू लागल्या, श्रीकृष्ण कसा आहे? तो मथुरेतच राहत आहे का? तो गुरुकुलातून परत आला का? त्याला कधीतरी वृंदावनाची आठवण येते का? नंद यशोदेच्या घराची, त्याचे सवंगडी गोपाळांची आठवण येते का? त्याच्या प्रेमाच्या गुलामीत बद्ध झालेल्या आमच्याबद्दल तो कधीतरी बोलतो का? आम्ही त्याला परत बघू शकू का ह्याबद्दल साशंक आहोत. त्यानंतर त्यातील एक गोपी उद्धवाला म्हणाली, आमचा कृष्ण कसा आहे? तुम्हाला त्यांनी पाठवले का? आम्ही तुमचा आदर करतो. आमच्यावर दया करून तुम्ही आम्हाला त्याला भेटायला घेऊन जाल का? पण तो आता शहरातील बायकांमध्ये रमला असेल. त्याच्या सुसंस्कृत वागण्यामुळे आम्ही त्याला गावंढळच वाटणार. पण खरं खरं सांगा, त्याला आमची आठवण येते का? असं बोलून त्या गोपी रडू लागल्या. गोपींचं कृष्णावरील आत्यंतिक प्रेम बघून उद्धवाला अतिशय आश्चर्य वाटलं. तो त्यांचं सांत्वन करत म्हणाला, कृष्णाबद्दलच्या तुमच्या भक्तीने माझी मती गुंग झाली आहे. अशी भक्ती सहजासहजी कुणाला मिळत नाही. पण तुम्ही भाग्यवान आहात की कृष्णाची अशी भक्ती करण्याची संधी तुम्हाला मिळाली. अनेक जन्मांमध्ये अनेक सत्कृत्य करून सुद्धा किंवा हजारो वर्ष तपश्चर्या केल्याने अशी भक्ती मिळू शकते आणि ती तुम्हाला सहज मिळालेली आहे. तुमची कृष्णाबद्दलची भक्ती इतकी पवित्र आहे की मला पवित्र जलात स्नान केल्यासारखं वाटतंय. त्यानंतर उद्धवाने कृष्णाचा संदेश सांगण्यास सुरुवात केली. तो गोपींना म्हणाला, श्रीकृष्ण म्हणतो, माझ्या प्रिय गोपींनो, माझ्याशिवाय वृंदावनात राहणं तुम्हाला किती कठीण आहे ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. पण माझ्यावर विश्वास ठेवा. हा विरह फक्त शरीरांचा आहे. माझा आत्मा आणि तुमचा आत्मा एकच आहे. माझ्याबद्दलच्या काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. ह्या विश्वातील सर्व सजीव आणि निर्जीवांचा मीच अंतरात्मा आहे. त्यामुळे तुमचा माझ्याशी पूर्णपणे कधीही वियोग होऊ शकत नाही. सर्व भौतिक पदार्थांमध्ये ज्याप्रमाणे आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ही महाभूते व्यापलेली आहेत, त्याचप्रमाणे मी मन, प्राण, पंचमहाभूते, इंद्रिये आणि त्यांच्या विषयाचा आश्रय आहे. मी सर्व चराचर सृष्टीमध्ये व्यापलेला आहे आणि माझ्या मायेच्या द्वारे निरनिराळ्या रूपांमध्ये मी प्रकट होतो. मीच या चराचर सृष्टीचा निर्माता, पालनकर्ता आणि संहारक आहे. मायेपासून वेगळा असलेला आत्मा विशुद्ध ज्ञानस्वरूप असून त्रिगुणांशी त्यांचा काहीसुद्धा संबंध नाही. तरीसुद्धा जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या मायेच्या 3 वृत्तींमुळे तो प्रत्ययास येतो. जागा झालेल्या मनुष्याला ज्याप्रमाणे स्वप्न खोटं आहे हे लक्षात येतं, त्याचप्रमाणे मनुष्याला मोक्ष मिळवायचा असेल तर प्रत्यक्ष दिसणाऱ्या वस्तू स्वप्नांप्रमाणे खोट्या आहेत हे त्याने समजून घ्यायला पाहिजे. आपल्या मनावर आणि इंद्रियांवर ताबा ठेवला पाहिजे. वेदाभ्यास, योग, तपश्चर्या ह्यांच्याद्वारे अनेक प्रयत्न केले पाहिजेत. अनेक ऋषींनी माझ्याशी एकरूप होण्यासाठी वेगवेगळे भक्तिमार्ग अवलंबिले आहेत. अष्टांग योग, तपश्चर्या, माझ्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अपार शारीरिक कष्ट घेतलेत. पण तुम्ही माझ्यावर जी भक्ती केली आहे ना आणि जे प्रेम मला दिले आहे ते ह्या सर्वांच्या कितीतरी पटीने जास्त आहे आणि लवकरच तुम्ही माझ्यापाशी येऊन पोचाल. ज्याप्रमाणे सर्व नद्यांना शेवटी सागराला मिळण्याची आस असते, त्याचप्रमाणे तुमचे चित्त दिवसरात्र माझ्याकडेच लागले असल्यामुळे तुम्हीही माझ्याकडेच याल. माझ्या ह्या विरहामुळे तुमचे माझ्याबद्दलचे प्रेम जास्तच तीव्र होणार आहे. मी दिसत नसल्यामुळे तुम्ही सतत माझाच विचार करत असणार आणि दूर असलेल्या व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल नेहमीच जास्त आस लागून राहते. एक क्षणही असा विचार मनात आणू नका की मी तुमचा त्याग केला आहे किंवा तुम्हाला विसरलो आहे. मी कधीच तुम्हाला विसरणार नाही आणि पूर्वी वृंदावनात असताना तुम्ही मला जितक्या प्रिय होतात ना, तितक्याच अजूनही आहात. माझ्या या संदेशाने तुम्हाला नक्कीच दिलासा मिळाला असेल आणि हे नक्की लक्षात ठेवा की लवकरच तुम्ही माझ्याजवळ येऊन पोचाल. उद्धवातर्फे पाठवलेला श्रीकृष्णाचा संदेश ऐकून
गोपींच्या विरहाची व्यथा थोडी कमी झाली आणि त्यांच्या जीवाला थोडा तरी दिलासा मिळाला. उद्धवाने सांगितलेल्या बऱ्याच गोष्टींचे आकलन त्यांना झाले नाही, पण एक गोष्ट त्यांना नक्की कळली, ती म्हणजे त्यांचा प्रिय श्रीकृष्ण त्यांना अजिबात विसरला नव्हता. केवळ त्यांना दिलासा देण्यासाठी त्याने मथुरेहून त्याच्या मित्राला संदेश घेऊन पाठवलं होतं की तो त्यांच्यावर खूप प्रेम करतो आणि कायम करत राहील. उद्धव काही दिवस वृंदावनात वास्तव्य करून राहिला आणि सर्व वेळ तो कृष्णाच्या लीलांचं वर्णन ऐकत होता. त्याला मनात गोपींबद्दल आदर आणि कौतुक वाटू लागलं. गोपींनी भगवंतांजवळ आपल्यासाठी खास स्थान प्राप्त केले होते. काही काळाने त्याने नंद, यशोदा आणि इतर सर्व गोपालांचा निरोप घेतला आणि अत्यंत प्रेमळपणाने गोपींचा निरोप घेऊन तो रथात बसला. सर्व वृंदावनवासियांनी त्याला अश्रू भरल्या नयनांनी निरोप दिला. उद्धव मथुरेत पोचल्यावर त्याने श्रीकृष्णाची भेट घेतली आणि वृंदावनात काय घडलं त्याची इत्थंभूत माहिती त्याला दिली. ती ऐकून श्रीकृष्णाला आनंद झाला. श्रीकृष्णाला त्रिवक्रेला दिलेले वचन आठवत होतं. तो एकदा उद्धवाकडे गेला आणि तिथून ते दोघे त्रिवक्रेच्या घरी गेले. तिचे घर साधे पण सुंदर होते. श्रीकृष्णाला घरी आलेला पाहून ती आनंदाने अवाक झाली. तिने उत्तम रेशमी आसने त्यांना बसायस दिली. उद्धवाने त्या आसनास वंदन केले आणि तो जमिनीवर बसला. श्रीकृष्णाने तिला दिलेल्या वचनाप्रमाणे तिची इच्छापूर्ती केली. अक्रूराचं हस्तिनापुराला गमन. कृष्ण आणि बलराम आपल्या मात्यापित्यांजवळ बसून मथुरेतल्या अनेक कथा ऐकत असत. ते दोघे जेव्हा वृंदावनात वाढत होते तेव्हा मथुरेतील अनेक घडलेल्या घटना त्यांचे आईवडील त्यांना सांगत होते. दोन्ही भावांना आपले नातेवाईक कोण, त्यांची नावे, त्यांच्याशी असलेले नाते, त्यांचे स्वभाव ह्याची इत्थंभूत माहिती त्यांना हवी होती आणि त्याची ते वडिलांना विचारणा करत होते. वसुदेव त्यांना म्हणाला, मुलांनो, तुम्ही तुमच्या सर्व काका आत्या ह्यांना भेटायला पाहिजे. त्यानंतर त्याने आपल्या बहिणींबद्दल त्यांना माहिती दिली. तो म्हणाला, माझी एक बहीण माझे पिता शूरसेन ह्यांनी त्यांचा मित्र कुंतीभोज ह्याला स्वतःचं मूल नसल्यामुळे दत्तक दिले. तिचं खरं नाव पृथा होतं, पण कुंती भोजाने तिचं नाव कुंती ठेवलं. कुंती अतिशय गोड सुंदर स्वभावाची होती. तिचा विवाह कुरुवंशातील राजपुत्र पंडू ह्याच्याशी झाला. कौरव यादव एकमेकांची चुलत भावंडे होती, कारण कौरवांचा पूर्वज पुरु आणि यादवांचा पूर्वज यदू हे एकमेकांचे भाऊ होते आणि ते दोघेही चांद्रवंशीय सम्राट ययातीचे पुत्र होते. पंडूच्या मोठ्या भावाचं नाव धृतराष्ट्र होतं, पण तो जन्मांध असल्यामुळे राज्यकारभारात पंडू आपले काका भीष्माचार्य यांच्या मदतीने करत असे, कारण भीष्माचार्यांनी आजन्म ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली होती. त्यानंतर पंडूला शाप मिळाल्यामुळे तो आपल्या दोन्ही पत्नी कुंती आणि माद्री यांच्याबरोबर वनात राहत होता. तिथेच त्याचा मृत्यू झाला आणि त्याची पत्नी माद्री सती गेली. तेव्हा कुंती आपल्या 5 पुत्रांना, म्हणजे तिचे 3 आणि माद्रीचे 2 घेऊन चंद्रवंश सम्राटाची राजधानी हस्तिनापूर इथे आली. ही सर्व कथा वसुदेवाने आपली दोन्ही पुत्र बलराम आणि श्रीकृष्ण ह्यांना कथन केली. तो म्हणाला, माझी बहीण कुंती आणि तिचे पुत्र हस्तिनापुरात खुश नाही आहेत, कारण धृतराजाचा ज्येष्ठ पुत्र दुर्योधन ह्याला कुंती आणि तिचे पुत्र ह्यांचे हस्तिनापुरातील आगमन अजिबात आवडलेलं नाही आणि त्यामुळे तो सतत त्यांना वाईट वागणूक देत असतो. इतकी वर्ष मीच माझ्या दुःखात कैदखान्यात होतो, त्यामुळे मला माझ्या बहिणीसाठी काहीच करता आलं नाही. पण आता तुम्ही आला आहात. तुम्ही मथुरेतील आपल्या सर्व वंशजांना दुष्टकंसापासून मुक्ती दिली आहे. तेव्हा आता तुम्ही माझ्या बहिणीला आणि तिच्या पुत्रांना मदत करा आणि ज्या दुःखी परिस्थितीत ती आहे त्यातून तिला बाहेर काढा. ती खरी हस्तिनापूरची सम्राज्ञी असून सुद्धा तिची तिथे अवहेलना होत आहे. तेव्हा तुम्ही तिचं दुःख दूर करा आणि तिला मान सन्मान मिळवून द्या. आपल्या पित्याचे हे बोल ऐकून श्रीकृष्ण म्हणाला,
आम्ही नक्कीच त्यासाठी प्रयत्न करू. श्रीकृष्णाने प्रथम अक्रूराला हस्तिनापुरात पाठवून तिथे काय परिस्थिती आहे हे समजून घेण्याचं ठरवलं. त्याप्रमाणे तो बलराम आणि उद्धवाला घेऊन अक्रूराच्या घरी गेला. अक्रूराने लांबूनच त्या तिघांना येताना पाहिलं तेव्हा त्याला अतिशय आनंद झाला. तो घाईघाईने दरवाजात त्यांचं स्वागत करण्यासाठी गेला. त्याने अत्यंत आदराने नमस्कार करून त्यांचं स्वागत केलं. त्यांना बसण्यास उत्तम आसने दिली. त्यांचे पाय पाण्याने धुतले. आपले मस्तक त्यांच्या पायांवर ठेवले. त्याने त्यांना फुलं अर्पण केली. चंदनाचं उटणं लावून त्यांच्या पायांना मालिश करू लागला. हे सर्व करताना त्याला इतकं गहिवरून आलं होतं की त्याच्या डोळ्यातून सतत आनंदाश्रू ओघळत होते. त्याचा कंठ दाटून आला होता. त्याने कसं बसं स्वतःला सावरलं आणि तो त्यांना म्हणाला, कंसाला मारून त्याच्या गुलामगिरीतून तुम्ही आम्हाला सोडवलं ह्याचा आनंद मी कसा व्यक्त करू. आम्ही सर्वजण वृषणी वंश, भोज वंश, यादव वंश आणि अंधक वंश मोकळा श्वास घेऊ शकतोय. मथुरा नगरी पूर्वीसारखी सुंदर झाली आहे. मला तुमचं खरं स्वरूप माहीत आहे. मथुरेला येताना यमुना काठी त्यानं ते पाहिलं होतं. भगवंता, तुम्हीच विश्वाचे निर्माते आहात आणि तुम्हीच त्यामध्ये अंतर्भूत आहात. सत्व, रज आणि तमस ह्या तीनही गुणांच्या साह्याने तुम्ही हे विश्व, त्यातील सर्व चल अचल गोष्टी निर्माण करता. तुम्ही निर्माण केलेल्या मायेमुळे तुम्ही ह्या पृथ्वीवर आहात असं सर्वांना वाटतं. पण तुम्हीच विश्वरूप आहात. तुम्हीच ह्या विश्वाचे निर्माते, पालक आणि सहाय्यक आहात. तुम्ही त्यापासून अलिप्त आहात. तुम्ही निर्माण केलेल्या गोष्टींमध्ये तुम्ही गुंतून पडत नाही. तुम्ही एकच सत्य आहात. परंतु मनुष्याच्या अज्ञानामुळे त्याला ते कळत नाही. तो माया आणि बंध ह्यामध्ये गुंतत जातो. तुम्ही ह्या पृथ्वीवर देवकी आणि वसुदेव यांचे पुत्र म्हणून जन्म घेतलाय ही तुमची माया आहे. पण मी नशीबवान आहे की ह्यामध्ये तुमचा काय हेतू आहे हे मला माहीत आहे. तुम्ही ह्या पृथ्वीवर अनेक राक्षसी प्रवृत्तींचा आणि त्यांच्या सैन्याचा नाश करून पृथ्वीचं ओझं कमी करण्यासाठी जन्म घेतलाय. मी तुम्हाला एकच प्रार्थना करतो की माझी ह्या संसारापासून पत्नीचं, संततीचं प्रेम, संपत्तीबद्दलची आसक्ती, नातेवाईक ह्या सर्व बंधांपासून मुक्तता करा आणि तुमच्या चरणी मला आश्रय द्या, हीच माझी इच्छा आहे. हे सर्व ऐकून श्रीकृष्णाने मंदस्मित केले आणि तो म्हणाला, तुम्ही आमचे हितोपदेशक, चुलते आणि आदरणीय बांधव आहात. आम्ही आपल्या मुलासारखे आहोत. आपणच आमचे रक्षण पालन करून आमच्यावर कृपा करायची आहे. आपल्यासारख्या परमपूजनीय आणि महाभाग्यवान संतांची नेहमी सेवा केली पाहिजे. संत देवतांपेक्षाही श्रेष्ठ होत, कारण देवता स्वार्थी असतात. संतांचे ठिकाणी स्वार्थ नसतो. पवित्र पाण्याला तीर्थ असं म्हणतात. त्यामध्ये स्नान केल्याने मनुष्य शुद्ध होतो. किंवा दगडापासून किंवा मातीपासून बनवलेल्या मूर्तीची भक्ती करून मनुष्य शुद्ध पवित्र बनतो. पण या सर्वांना खूप काळ लागतो. तपश्चर्या करावी लागते. पण संतांचं नुसतं दर्शन होताच मनुष्य पवित्र होतो. अशा तऱ्हेने बराच वेळ बोलल्यानंतर शेवटी श्रीकृष्ण म्हणाला, आम्ही असं ऐकलंय की आमचे आतेभाऊ पांडव हे हस्तिनापुरात सुखी नाहीत. राजा धृतराष्ट्र काका असून सुद्धा त्यांना चांगली वर्तणूक देत नाही. त्याचा ज्येष्ठ पुत्र दुर्योधन तर अतिशय दुष्ट आहे आणि तो पांडवांचा द्वेष करतो. तो नाना प्रकारे त्यांना सतत त्रास देत असतो आणि धृतराष्ट्र त्याकडे दुर्लक्ष करतो. दुर्योधनाने पांडवांवर केलेल्या अत्याचारांकडे तो कानाडोळा करतो. म्हणून माझ्या वडिलांनी मला माझी आत्या कुंती आणि तिच्या पुत्रांना मदत करण्यास सांगितले. पण त्यांना प्रत्यक्ष भेटण्याआधी तू हस्तिनापुरी जाऊन तिथली परिस्थिती काय आहे हे जाणून घ्यावंस. तू परत आल्यावर तुझ्या निरीक्षणाप्रमाणे काय करायचं ते ठरवता येईल. त्यांच्या सुखासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन, असं अक्रूराला सांगून श्रीकृष्ण बलराम आणि उद्धवासह आपल्या घरी परतला.
हस्तिनापूर प्रतिष्ठित नगरी. हस्तिनापूर पौरवंशाच्या राजांची फार प्रतिष्ठित राजधानी होती. श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे अक्रूर तिकडे गेला. सर्व नगरीमध्ये पौरव वंशातील राज्य करणाऱ्या राजांनी मिळवलेलं यश दृष्टीपथात येत होतं. थोडा वेळ नगरीचं सौंदर्य बघून अक्रूर राजवाड्यात आला. तेथे भीष्माचार्य, राजा धृतराष्ट्र, त्याचा भाऊ व सल्लागार विदुर यांनी त्याचे हार्दिक स्वागत केले. तेथे कुंती, बाल्लिक, त्याचा पुत्र सोमदत्त, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, दुर्योधन, अश्वत्थामा, पांडव व इतर इष्टमित्र हजर होते. तो त्या सर्वांना भेटला. कंसाच्या गुलामगिरीतून मथुरेची मुक्ती केल्याबद्दल सर्वांनी त्याचं अभिनंदन केलं. कुंती आपला भाऊ वसुदेव आणि त्याची पत्नी देवकी यांच्याबद्दल चिंताग्रस्त होती. पण अक्रूराने ते आनंदी असल्याचं तिला सांगितलं. त्यांनी जी काही माहिती मथुरेबद्दल हवी होती ती पुरवली. भीष्माचार्य व इतरांनी त्याला हस्तिनापुरात काही काळ वास्तव्य करण्याचा खूप आग्रह केला आणि त्याने तो मान्यही केला. कारण हस्तिनापुरात राहून सर्वांबद्दल माहिती मिळवणं हाच त्याच्या भेटीचा मूळ उद्देश होता. अक्रूराने तिथे राहून पांडवांचं शौर्य, त्यांची शालीनता, प्रजेला त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम, शस्त्र वापरण्याचं त्याचं कसब हे सर्व काही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि त्याचवेळी दुर्योधनाच्या डोळ्यात त्यांच्याबद्दल असलेला मत्सरही पाहिला. लहान सहान गोष्टींमध्ये सुद्धा दुर्योधन आणि त्यांचे भाऊ पांडवांना वाईट वागणूक देत होते आणि हे सर्व धृतराष्ट्र चालू देत होता, कारण तो देखील आपल्या स्वर्गीय भावाचा मत्सर करत होता. अक्रूर जेव्हा कुंतीच्या घरी गेला तेव्हा ती आपल्या भावाजवळ बसली आणि तिने व विदुराने धृतराष्ट्रपुत्र पांडवांची किती वाईट वागतात याच्या कथा ऐकवल्या. भीमाला विषप्रयोग करून मारण्याचा प्रयत्न केला हेही त्यांनी सांगितलं. अजूनपर्यंत कुंतीला फक्त विदुराचाच आधार होता. पण आपला भाऊ वसुदेव आणि भाचा श्रीकृष्ण ह्यांनी मुद्दामहून आपल्या चौकशीसाठी अक्रूराला इथे पाठवलंय हे कळल्यावर तिच्या मनाला शांती मिळाली. तिने अक्रूराजवळ मथुरेतील आपल्या माहेरच्या आप्तेष्टांची ख्याली खुशाली विचारण्यास सुरुवात केली. ती म्हणाली, माझे मथुरेतील आई वडील, भाऊ बहिणी, भाचे, इतर सर्व नातलग कसे आहेत ते माझी आठवण काढतात का? त्यांच्या सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये मी त्यांच्याजवळ जाऊ शकले नाही हे माझं दुर्दैव. माझा भाचा भक्तवत्सल आणि शरण आलेल्यांचे रक्षण करणारा भगवान श्रीकृष्ण आणि कमलनयन बलराम ह्यांना आपल्या आत्याची आणि आतेभावांची आठवण येते का? शत्रूंच्या गराड्यात असल्याने मी शोकाकुल आहे. लांडग्यांच्या कळपात हरिणी सापडावी तशी माझी अवस्था आहे. मी आणि माझे पुत्र जिवंत राहू शकू की नाही ह्याबद्दल मला शंका आहे. श्रीकृष्ण इथं येऊन माझे आणि माझ्या अनाथ पुत्रांचे रक्षण करील का? श्रीकृष्णाला सांग, आपल्या मुलांसह दुःखी असलेली मी तुला शरण आले, तूच आमचं रक्षण कर. अक्रूर आणि विदुराने तिचं सांत्वन केलं आणि अक्रूराने तिला सांगितलं, श्रीकृष्णाने ह्या पृथ्वीवरील दुष्टांचा नाश करण्यासाठीच अवतार घेतलाय. तो दुर्योधनासारख्या दुष्टांना नक्कीच शिक्षा करेल, तेव्हा तू काळजी करू नकोस. थोडा सोशिकपणा धर, तो तुला आणि तुझ्या पुत्रांना नक्कीच मदत करेल. अशा प्रकारे हस्तिनापुरातील सर्व माहिती गोळा केल्यानंतर अक्रूराने मथुरेला परत जाण्याची इच्छा दर्शवली. भीष्माचार्य आणि बाकीचे ज्येष्ठ लोक त्याला राहण्याचा आग्रह करत होते, पण तो म्हणाला, तो बरेच महिने हस्तिनापुरात राहिला, आता त्याला मथुरेला परत जाणं गरजेचं आहे, कारण राजा उग्रसेन आणि वसुदेवाला त्याचं तिथे असणं आवश्यक आहे. तेव्हा सर्वांनी नाखुशीनेच त्याला परत जाण्यास संमती दिली. अक्रूराला असं वाटलं की परत जाण्याआधी धृतराष्ट्राला मोलाचा सल्ला द्यावा, ज्या योगे तो त्याचा सकारात्मकतेने विचार करेल आणि त्याचं मन
अंतर्मन शुद्ध होईल आणि तो आपल्या पुतण्यांशी प्रामाणिक वर्तन करेल. भीष्माचार्य आणि विदुरांच्या समक्ष अक्रूराला धृतराष्ट्राशी बोलायचं होतं. धृतराष्ट्र अतिशय दुष्ट स्वभावाचा होता आणि आपल्या मुलांवरील आंधळ्या प्रेमामुळे तो पांडवांवर सतत अन्याय करत होता. मथुरेला जाण्यापूर्वी त्याला त्याचे दोष दाखवून त्याला सद्वर्तनाचा सल्ला द्यावा असं अक्रूराने ठरवलं. अक्रूराचा धृतराष्ट्राला सल्ला. ज्या वेळेस भीष्माचार्य, विदुर आणि धृतराष्ट्र तिघही एकत्र होते तेव्हा अक्रूर त्यांना भेटायला आला. तो धृतराष्ट्राला म्हणाला, हे राजन, तू अतिशय उच्च कुरुवंशातील राजा आहेस. तू महाराज विचित्र वीर्यांचा ज्येष्ठ पुत्र आहेस. तुझा बंधू पंडू स्वर्गाला गेल्यावर तू राज्यावर बसला आहेस. तू धर्मानुसार प्रामाणिकपणाने राज्य करावेस, प्रजेला प्रसन्न ठेवावेस आणि स्वजनांबरोबर समान वर्तन ठेवावेस. असं करण्याने तुला लोकांमध्ये यश आणि परलोकी सद्गती प्राप्त होईल. तू जर विपरीत वर्तन करशील तर या लोकी निंदा होईल आणि मृत्यूनंतर नरकात जावं लागेल. म्हणून आपले पुत्र आणि पांडव ह्यांच्याशी समानतेने वाग. तुला माहीतच आहे की ह्या जगात कधीही कुणीही कोणाबरोबरही कायमचा राहू शकत नाही. हीच गोष्ट आपल्या शरीराच्या बाबतीत आहे. तर मग पत्नी पुत्रादिकांविषयी काय सांगणार? जीव एकटाच जन्माला येतो आणि एकटाच मरून जातो. आपल्या कर्मानुसार पापपुण्याचे फळसुद्धा एकटाच भोगतो. अधर्माने मिळवलेले धन स्वजन लुटतात. असे धन मिळवणारा मूर्ख असतो, कारण त्याला ते धन कधीच उपभोगता येत नाही. ह्या जन्मी तो संपत्ती मिळवण्यात इतका गुंतलेला असतो की पुढच्या जन्मासाठी लागणारे पुण्य साठवायला त्याला वेळच मिळत नाही आणि त्यामुळे ह्या जन्मात साठवलेली संपत्ती सगळे सोयरे हिरावून घेतातच आणि पुढच्या जन्मासाठी पुण्याची संपत्तीही नसते. तेव्हा हे राजा, लक्षात ठेव की हे जग म्हणजे माया आहे. तुझी बुद्धी वापर आणि तुझे लहरी मन ताब्यात आण आणि सारासार विचार करून सर्वांना सारखी वर्तणूक दे. हे माझे, हे दुसऱ्याचे, हे विचार मनातनं काढून टाक. अक्रूराचं बोलणं ऐकून धृतराष्ट्र म्हणाला, तुम्ही दिलेल्या उत्तम सल्ल्यामुळे मी तुमचा अतिशय आभारी आहे. तुम्हाला माझ्याबद्दल वाटणारी कळकळ मला समजते. तुमचा हा सल्ला म्हणजे मनुष्याला अमृत मिळालं तरी तो जसा तृप्त होत नाही त्याप्रमाणे मी सुद्धा ह्या उपदेशाने अजून तृप्त झालेलो नाही. तो परत परत ऐकावा असं मला वाटतंय. तुम्हाला मला काय सांगायचं आहे हे मला पूर्णपणे समजलंय. माझं मन सपाट जमिनीप्रमाणे असतं आणि तुमचा उपदेश पाण्याप्रमाणे असता तर तो त्यामध्ये राहून त्यापासून उत्तम फलनिर्मिती झाली असती. पण माझ्या पुत्रांच्या अतिप्रेमामुळे माझं मन डोंगराप्रमाणे झालंय व तुमचे उपदेशरूपी पाणी त्यावरून वाहून जात आहे. ज्याप्रमाणे आकाशात वीज क्षणभर चमकते आणि दृष्टीआड होते, तोच प्रकार आपल्या उपदेशाच्या बाबतीत होतोय. माझे पिता व्यास ह्यांनी मला सांगितलंय की सर्व शक्तिमान भगवंत पृथ्वीवरील भार उतरवण्यासाठी यदुकुलात अवतीर्ण झाले आहेत. त्यांची इच्छा असेल ना तसंच होईल. भगवंतांची माया अगाध आहे. ह्या मायेच्या द्वारे ते या जगाची निर्मिती करतात, पण स्वतः मात्र त्यामध्ये गुंतून राहत नाही. मनुष्याने केलेल्या कर्माप्रमाणे त्याला कर्मफळ मिळतं. ह्या जगराटीच्या निर्वेद चालींमागे त्याच्या लीलाशक्ती व्यतिरिक्त दुसरं कुठचंच कारण नाही. धृतराष्ट्र अक्रूराला म्हणाला, श्रीकृष्णाला माझा नमस्कार सांगा आणि मी त्याची वाट बघतोय असा संदेश त्याला द्या. अशा प्रकारे धृतराष्ट्राचा अभिप्राय जाणून घेऊन आणि सर्व मोठ्या लहानांचा व्यक्तिशः निरोप घेऊन अक्रूर मथुरेस परतला. तो लगेचच श्रीकृष्ण आणि बलराम ह्यांना भेटायला गेला.
ते दोघेही त्यांच्या आतेभावंडांविषयीची वार्ता ऐकण्यास उत्सुक होते. ते सर्व वसुदेवाच्या महालात गेले. तेथे अक्रूराने हस्तिनापुरातील इत्थंभूत माहिती त्यांना दिली. हस्तिनापुरातील निरनिराळ्या लोकांबरोबर झालेलं संभाषण आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया, मनाचा कल, सर्व काही त्यानं कथन केलं. शेवटी त्याने धृतराष्ट्राला केलेला उपदेश आणि त्यावर त्याचे संदिग्ध उत्तर हेही सर्वांना सांगितलं. आणि धृतराष्ट्र कधीही पांडवांची बाजू घेणार नाही आणि त्यांना सुखी होऊ देणार नाही, हे आपलं प्रांजळ मतही प्रतिपादलं. स्कंध 10 उत्तरार्ध. जरासंधाचा मथुरेला वेढा. कंसाच्या 2 राण्या होत्या, अस्ती आणि प्राप्ती. त्या दोघीही मगधाचा बलाढ्य सम्राट जरासंध ह्याच्या कन्या होत्या. पतीच्या मृत्यूनंतर त्या अतिशय दुःखी झाल्या आणि आपल्या पित्याच्या घरी निघून गेल्या. तिथे गेल्यावर त्यांनी मथुरेत काय घडलं, श्रीकृष्णाने कंसाचा कसा वध केला, ह्याबद्दलची हकीकत आपल्या पित्याला सांगितली. ते ऐकून जरासंध अतिशय क्रोधित झाला आणि त्याने क्रोधाने पृथ्वी यादवरहित करण्याचा निश्चय करून युद्धाची जंगी तयारी केली. 23 अक्षौहिणी सैन्यासह यदूंची राजधानी असलेल्या मथुरेला त्यांनी 4 बाजूनी वेढा दिला. जरासंधाची सेना जणू खवळलेल्या समुद्रासारखी दिसत होती. मथुरा नगरी लहान होती आणि ते सर्व सैन्य बघून मथुरेतील लोक अतिशय भयभीत झाले. ते पाहून श्रीकृष्णाच्या मनात अनेक विचार आले. त्याने पृथ्वीचा भार कमी करण्यासाठीच मनुष्यावतार धारण केला होता. तेव्हा त्याने ठरवलं, ह्यावेळेस आपण फक्त जरासंधाच्या सैन्याचा नाश करावा आणि जरासंधाला तसंच सोडून द्यावं. कारण जरासंधाने आपले मांडलिक असलेल्या पायदळ, घोडदळ, रथी, हत्तींनी युक्त अशा अनेक अक्षौहिणी सेना एकत्र केल्या आहेत. पृथ्वीला भार झालेला यांचा आपण नाश केला पाहिजे. परंतु जरासंधाला ह्यावेळी आपण मारता कामा नये, कारण तो जिवंत राहिल्यास पुन्हा असुरांची पुष्कळशी सेना घेऊन येईल आणि मी ती नष्ट करेन. अशा तऱ्हेने जरासंधाला प्रत्येक वेळी जिवंत सोडल्यास तो जास्तीत जास्ती वेळा आक्रमण करेल आणि जास्तीत जास्ती सैन्याचा नाश करून पृथ्वीचा भार हलका करता येईल. तो बलरामाशी अशी चर्चा करत असतानाच सूर्याप्रमाणे तेजस्वी 2 रथ आकाशातून खाली उतरले. त्यामध्ये युद्धाची सर्व सामुग्री आणि 2 सारथी होते. तेव्हा श्रीकृष्ण बलरामाला म्हणाला, ह्यांच्या मदतीने आपण जरासंधाच्या सैन्याचा नाश करूया. असं म्हणून त्यांनी आपापली कवचे धारण केली आणि ते रथात बसून मथुरेहून निघाले. त्यावेळी त्यांनी आपापली आयुधे आणि थोडीशी सेनाही बरोबर घेतली. दारुक सारथी असलेल्या श्रीकृष्णाने नगराबाहेर आल्यावर पंचजन्य शंख फुंकला. त्याचा नाद ऐकून शत्रुसेनेच्या हृदयात धडकी भरली. जरासंधाने प्रथमच श्रीकृष्णाला पाहिलं. त्याच्या जवळ येऊन तो तुच्छतेने म्हणाला, हे कृष्णा, तू तर अतिशय अधम आहेस. तू आपल्या स्वतःच्याच मामाचा वध केला आहेस. तुझ्यासारख्या पापी आणि लहान माणसाबरोबर लढण्याची मला अजिबात इच्छा नाही. तुझ्यासारख्या भेकडांबरोबर लढणं माझ्या सामर्थ्याला कमीपणाचं आहे. तेव्हा तू माझ्या दृष्टीसमोरून निघून जा. शक्य असेल तर तुझ्या भावाला बलरामाला माझ्याशी युद्ध करायला पाठव. माझ्या बाणांनी जेव्हा त्याला मृत्यू येईल तेव्हा तो स्वर्गात जाईल. तुमच्यात जर हिंमत असेल ना तर मला मारा. हे ऐकून श्रीकृष्ण म्हणाला, हे मगधराजा, जे खरे शूर असतात ते तुझ्यासारखी प्रौढी मिरवत नाहीत. ते त्यांच्या कृतीतूनच त्यांचं शौर्य दाखवतात. तुझा मृत्यू जवळ येतोय. मरताना रोगी जसा बरळतो तशी तुझी ही बडबड आहे.
आम्ही तुझ्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. त्यानंतर युद्धाला सुरुवात झाली आणि सर्व रणांगणावर धुळीचे लोट पसरले. मथुरेतील नागरिक जे आपल्या गच्चीवर जाऊन युद्ध बघण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना नुसते लाल ढग दिसत होते. श्रीकृष्ण आणि बलराम कुठेच दिसत नव्हते आणि कृष्णाचा गरुड चिन्ह असलेला, बलरामाच्या ताडवृक्षाचं चिन्ह असलेला रथ काहीच दिसत नव्हतं. श्रीकृष्ण आणि बलराम अतिशय योजनाबद्ध रीतीने जरासंधाच्या सैन्याचा नाश करत होते. ते दोघंही त्याच्या हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ अशा चतुरंग सेनेचा संहार करत होते. हळूहळू जरासंधाचं सर्व सैन्य नष्ट झालं. जरासंधाची जी सेना समुद्राप्रमाणे दुर्गम, भयावह आणि अपार होती, ती जगदीश्वर वसुदेव पुत्रांनी नष्ट करून टाकली. जे भगवान तिन्ही लोकांची उत्पत्ती, पालन आणि संहार करतात, त्यांनी शत्रूंच्या सेनेचा असा नाश करणं ही काही आश्चर्याची गोष्ट नव्हती. जरासंधाचा रथ मोडून पडला, त्याचा सारथी मारला गेला. तेव्हा बलरामाने जरासंधाला आपल्या बाहूंनी पकडलं, पण श्रीकृष्णाने बलरामाला त्याला सोडून देण्यास सांगितलं. दुःख, संताप आणि अपमान ह्यामुळे जरासंध बेडापिसा झाला. ज्या दोन भावांना तो मूर्ख आणि निर्बल समजत होता, त्यांनी त्याचे एवढे मोठे सैन्य नष्ट केले होते आणि कृष्णाने त्याच्यावर दया दाखवून त्याला सोडून देण्याची अपमानास्पद वर्तणूक केली होती. त्या दोघांना तो अजिबात क्षमा करणार नव्हता. तसाच तो मगधास निघून गेला, पण त्याच्या मनात मात्र अपमानाचा सळ टोचत होता. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला. ते म्हणाले, हे राजा, तू खूप शूर आहेस. तुझ्या नशिबाने तुला साथ दिली नाही, म्हणून ह्या दोघांकडून तुझा पराजय झाला. तेव्हा निराश होऊ नकोस. परंतु जरासंधाची समजूत पटली नाही. त्यांनी दिलेला दिलासा त्याला नको होता. त्याने मोठे तप करायचे ठरवले आणि परत युद्ध करण्याचं निश्चित केलं. श्रीकृष्ण आणि बलराम मथुरेस परत गेले. त्यांनी कंसाला तर मारलं होतंच, शिवाय जरासंधाचाही पराभव करून त्याला परत पाठवलं होतं. सर्व मथुरा नगरी आणि नागरिक अतिशय आनंदी झाले होते. देवतांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. श्रीकृष्णाने नगरात प्रवेश करताच शंख, नगारे, तुतारी, वीणा, बासरी अशी अनेक मंगलवाद्ये वाजू लागली. नागरिक आनंदोत्सव साजरा करत होते. श्रीकृष्णाने रणभूमीवरून अपरंपार धन आणि अलंकार आणले होते. ते सर्व त्याने यादवराज उग्रसेनाला दिले. पण जरासंध स्वस्थ बसला नाही. त्याने 17 वेळा, दरवेळी 23 अक्षौहिणी सेना एकत्रित करून श्रीकृष्णाच्या छत्राखाली असलेल्या यादवांशी युद्ध केलं. पण दरवेळी त्याची सर्व सेना नष्ट होत असे आणि तो अपमानित होऊन मगधेस परतत असे. प्रत्येक वेळी होणाऱ्या ह्या अपमानाने त्याची मानखंडना होत असे, पण त्याने आपले प्रयत्न सोडले नाहीत. शेवटी त्याला एक असा मनुष्य मिळाला जो त्याला यादवांशी युद्ध करण्यास मदत करणार होता. कालयवन. जरासंध ज्यावेळेस 18व्या वेळी मथुरेवर आक्रमण करायला निघाला, तेव्हा त्याला कालयवन नावाचा अतिशय बलाढ्य राजा भेटला. हा अतिशय धैर्यवान राजा होता. त्याला जरासंधाच्या अपमानास्पद पराभवाविषयी माहीत होतं. कृष्ण आणि बलरामाने त्याला कसे नामोहरम करून त्याच्या सैन्याचा नाश केला होता हे सुद्धा त्याला माहीत होतं. कालयवनाने जरासंधाला मदत करण्याचं ठरवलं. तो स्वतःची 3 कोटी म्लेंछ सेना आणि स्वतः जरासंधाच्या मदतीस निघाला. ह्या दोन्ही सेनांनी मथुरा नगरीला वेढा दिला. हे पाहून बलराम आणि कृष्ण यांनी विचार केला
की ह्यावेळी जरासंध आणि काल यव्वन या दोघांकडून मथुरेवर म्हणजेच यादवांवर जे संकट आले ना ते भयंकर आहे. ह्या दोघांच्याही सेनेने मथुरेला वेढा घातला आहे आणि दोघेही अतिशय बलाढ्य राजे आहेत. ते आपल्या सेनेचा नाश करतील आणि आपल्या बांधवांना मारतील किंवा कैद करून घेऊन जातील. तेव्हा श्रीकृष्णाने असं ठरवलं की समुद्राच्या मध्यभागी आपण एक नवीन नगर निर्माण करू, जिथे कुणालाही प्रवेश करणं कठीण जाईल. त्यानंतर आपल्या सर्व लोकांना आपण तेथे पोचवू, म्हणजे ते तिथे सुरक्षित राहतील आणि त्यानंतर आपण ह्या कालयवनाचा वध करू. अशा प्रकारे बलरामाशी सल्लामसलत केल्यानंतर श्रीकृष्णाने देवांचा शिल्पकार विश्वकर्मा ह्याच पाचारण केले आणि त्याला समुद्रात नगर कसं उभारायचं ह्याच्या सूचना दिल्या. विश्वकर्माने आपली संमती देऊन कामास सुरुवात केली. ह्या नगरातील सर्वच वस्तू अद्भुत होत्या. त्या नगराची लांबी रुंदी 96 मैलांची होती. त्या नगरात सर्व ठिकाणी विश्वकर्म्याचे वास्तुज्ञान आणि शिल्पकलेचे नैपुण्य प्रकट झाले होते. वास्तुशास्त्रानुसार तेथे सडका, चौक आणि व्यापारी पेठा ह्यांची रचना केली होती. अनेक उपवने होती आणि त्यामध्ये देववृक्ष व वेगवेगळ्या वेली होत्या. इथल्या घरांना सोन्याची शिखरे आणि स्फटिकांच्या गच्च्या होत्या. धान्य ठेवण्यासाठी चांदी, पितळेची गोदामे बनवली होती. तेथील महाल सोन्याचे होते आणि त्यावर सुवर्ण कलश बसवलेले होते. त्यांची शिखरे रत्नांची होती व फरशीपाचू पोळे ह्यांनी बनवलेल्या होत्या. अशा ह्या स्वप्ननगरीचे नाव होते द्वारका. इंद्राने ह्यावेळी श्रीकृष्णासाठी सुधर्मा नावाची सभा पाठवली. वरुणाने मनोवेगाने धावणारे पांढरे घोडे पाठवले. कुबेराने राजाचे खजिने भरून जातील इतकी संपत्ती पाठवली. सर्व देवांनी अनेक वेगवेगळ्या भेटी देऊन द्वारकेला समृद्ध केलं. अशी ही द्वारका नगरी निर्माण झाल्यावर श्रीकृष्णाने आपल्या योगमायेने सर्व बांधवांना व प्रजाजनांना द्वारका नगरीत पोचवलं. एका रात्रीत मथुरा नगरी रिकामी झाली. त्यानंतर बलरामाशी सल्लामसलत करून पुढे काय करायचं ह्याचा निर्णय श्रीकृष्णाने घेतला. रात्र असल्यामुळे कालयवनाची सर्व सेना झोपली होती. पहाट झाल्यावर सगळं सैन्य जागं झालं आणि ज्या मथुरा नगरीत आपल्याला प्रवेश करायचा आहे त्याच्या महाद्वाराकडे सर्वांचं लक्ष केंद्रित झालं. इतक्यात त्या महाद्वारातून एक तरुण मुलगा हळूच इकडे तिकडे बघत दबक्या पावलांनी महाद्वारातून बाहेर पडताना दिसला. तो तिथून पळून जाण्याचा प्रयत्नात असल्याने त्याच्या लक्षात आले ही घटना आपल्या राजाच्या कालयवनाच्या कानावर घातली पाहिजे. ह्या उद्देशाने सैनिक राजाकडे गेले आणि त्यांनी पाहिलेली घटना त्याच्या कानावर घातली आणि राजाला विनंती केली की त्याने स्वतः येऊन त्या तरुणास पाहावे आणि पुढे काय करायचं ह्याच्या सूचना द्याव्यात. कालयवन आपल्या तंबूतून बाहेर आला. त्याच्या सैनिकांनी दाखवलेल्या जागेकडे गेला. तो एक क्षण थक्क होऊन तिथेच थबकला. मथुरेच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडणारा तरुण अर्थातच कृष्ण उगवत्या चंद्राप्रमाणे सुंदर दिसत होता. त्याचं श्यामल शरीर अत्यंत देखणं होतं. त्याने रेशमी पितांबर परिधान केला होता. त्याच्या छातीवर श्रीवत्सचिन्ह शोभून दिसत होतं. गळ्यात कौस्तुभमणी झगमगत होता. त्याचे बाहू लांब आणि पिळदार होते. त्याचे नेत्र ताज्या कमळाप्रमाणे किंचित तांबूस होते. त्याच्या ओठांवर मनाला भुरळ घालणारं मंद स्मित होतं आणि कानात माशाच्या आकाराची कुंडले चमचमत होती. कालयवनाने नारदांकडून श्रीकृष्णांचं वर्णन ऐकलं होतं, त्यामुळे हाच श्रीकृष्ण वासुदेव आहे ह्याची त्याला खात्री पटली.
श्रीकृष्णाच्या हातात एकही शस्त्र नव्हतं. तो एकटा होता. ह्या संधीचा फायदा घेऊन श्रीकृष्णाला पकडायचं आणि ठार मारायचं असं कालयवनाने ठरवलं. आपल्या ह्या पराक्रमामध्ये जरासंध आणि कंसाच्या सहकाऱ्यांना आनंद होईल याची त्याला खात्री पटली. श्रीकृष्ण मुद्दामूनच द्वारापाशी थांबला आणि कालयवनाने आपल्याला ओळखलं आहे ह्याची खात्री झाल्यावर तो इकडे तिकडे बघत नगरीपासून दूर पळून जाऊ लागला. कालयवनाकडे पण कुठचंच शस्त्र नव्हतं. तो त्याच्या मागे पळू लागला. श्रीकृष्णानं मागे वळून बघितलं आणि कालयवन आपल्या मागे येत आहे हे पाहून आपण जणू काही जीवाच्या आकांताने पळतोय असं त्याने कालयवनाला भासवलं. त्याला असं पळताना पाहून कालयवन पण जोरात पळू लागला आणि त्याला म्हणाला, हे भेकडा थांब, तू तर खूप शूर आहेस असं मी ऐकलं होतं. तू कंसाला तुझ्या हाताने मारलंस, जरासंधाच्या सैन्याचा 17 वेळा पराभव करून त्याला सळो की पळो करून सोडलंस. तुझ्यात हिंमत असेल ना तर माझ्याशी लढा दे. तू मला चाणूर आणि मुष्टिकासारखा समजू नकोस. मी पोलादाप्रमाणे आहे आणि मला मारणं इतकं सोपं नाही. म्हणूनच तू माझ्यापासून दूर पळतोयस. तो वेगाने धावत होता आणि आता श्रीकृष्ण आपल्या आटोक्यात आला आहे असं वाटत असतानाच श्रीकृष्ण निसटून पुढे जात होता. तो तर प्रत्यक्ष परब्रह्म होता. तो सर्वांपलीकडे होता. तो कालयवनाच्या हाती कसा काय लागणार? कालयवन मात्र ह्याला आपण काही क्षणातच पकडू ह्या अहंकारात होता. ह्याप्रमाणे त्यांची शर्यत चालूच राहिली. तो रस्ता संपला आणि समोर मोठा पर्वत दिसू लागला. श्रीकृष्ण त्या पर्वताच्या दिशेने पळू लागला. श्रीकृष्ण आता गुहेत जाऊन लपणार हे कालयवनाच्या लक्षात आले. तो गर्वाने स्वतःशीच म्हणाला, गुहेत लपून ह्याची माझ्यापासून सुटका थोडीच होणार आहे. किती मूर्ख आहे हा. असा विचार करत असतानाच श्रीकृष्ण त्या गुहेत अदृश्य झाला. काही क्षणातच कालयवनानेही त्या गुहेत प्रवेश केला. गुहेत अतिशय अंधार होता आणि तो प्रकाशातून आत शिरल्यामुळे त्याला काहीच दिसेना. पण काही क्षणांनी त्याचे डोळे अंधाराला सरावले आणि तो कृष्णाला शोधू लागला. तितक्यात काही अंतरावर एक मनुष्याची आकृती जमिनीवर झोपलेली दिसली. त्याचा चेहरा दिसत नव्हता. कालयवन उद्धटपणे म्हणाला, कृष्णा, लोक तुझ्या शौर्याबद्दल आणि साहसाबद्दल मोठमोठ्या गोष्टी करतात, पण तू ना अगदीच भ्याड आणि मूर्ख आहेस. तुला काय वाटलं, तू असं झोपेचं सोंग घेतल्याचं नाटक करतोयस आणि ते बघून मी तुला सोडून देईन? चल उठ आणि माझ्याबरोबर लढाई कर. पण झोपलेल्या माणसाने काहीच हालचाल केली नाही. त्याने काही काळ वाट पाहिली आणि मग मात्र त्याचा संयम संपला. तो झोपलेल्या मनुष्याजवळ गेला आणि म्हणाला, तू अशा शब्दांनी उठणार नाहीस, तुला लाथेनेच उठवलं पाहिजे. असं म्हणून त्याने आपले बोल कृतीत आणले आणि झोपलेल्या कृष्णाला लाथ मारली. झोपलेला माणूस थोडा हलला. त्याने आपले डोळे उघडून कुणी आपल्याला उठवलं ते तो बघू लागला. कालयवनाच्या लक्षात आलं की तो कृष्ण नव्हता. जो कोणी तिराईत होता त्याचे डोळे रागाने लालबुंद झाले होते आणि त्यातून जणू काही अंगार बाहेर पडत होता. एका क्षणात कालयवनाच्या शरीराची राख झाली. राजा मुचुकुंद. राजा परीक्षिताने शुक्राचार्यांना थांबून प्रश्न केला, हा झोपलेला सामर्थ्यवान मनुष्य कोण होता की ज्याच्या केवळ दृष्टिक्षेपाने बलवान कालयवनाची राख झाली? तो कोण होता? महादेवांनी ज्याप्रमाणे कामदेवाची राख केली त्याप्रमाणे त्याने कालयवनाची राख केली. हे सामर्थ्य त्याच्यात कुठून आलं? तो गुहेत का झोपला होता? तो कुठल्या वंशातला होता? तुम्ही कृपा करून माझ्या या सर्व शंकांचं निरसन करा. तेव्हा शुक्राचार्यांनी सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, सूर्यवंशात माधांत नावाचा प्रसिद्ध सम्राट होता. त्याचा पुत्र
मुचुकुंद होता. हा राजा ब्राह्मण भक्त, सत्यप्रिय आणि अतिशय शूर होता. तो देवांना अतिशय प्रिय होता. एकदा असुरांबरोबर लढताना इंद्रादी देवांनी आपल्या रक्षणासाठी त्याची मदत मागितली. तेव्हा मुच्चुकुंदाने आपले पृथ्वीवरील राज्य सोडून तो अनेक वर्षे देवांचं रक्षण करण्यासाठी असुरांशी लढला. त्यानंतर महादेव पुत्र कार्तिकेय ह्याला देवांचा सेनापती म्हणून नेमलं गेलं. तेव्हा इंद्रादी देव मुचुकुंदाला म्हणाले, हे राजन, गेली कित्येक वर्षे तू सतत लढाई करत आमचं रक्षण केलंस. आता तूही थकला आहेस. कार्तिकेय सेनापती झाल्यामुळे आम्ही तुझी या जबाबदारीतून मुक्तता करत आहोत. पण तुझी मदत घेताना आम्ही तुझ्यावर अन्याय केलाय. तुझ्या अनुपस्थितीत तुझे राज्य चालवत होते ते तुझे सर्व नातेवाईक, तुझे सल्लागार हे सारे काळाच्या ओघात लोप पावलेत. तू पृथ्वीवर गेल्यावर आपली नगरी ओळखू शकणार नाहीस इतका त्यामध्ये बदल झालाय. आणि हे सर्व आमच्यामुळे झालंय. तेव्हा तू मागशील तो कोणताही वर मी तुम्हाला द्यायला तयार आहे, असं इंद्र त्याला म्हणाला. तो म्हणाला, फक्त मोक्ष मागू नकोस, कारण तो देण्याचा अधिकार फक्त नारायणांचा आहे. हे सर्व ऐकल्यावर मुचुकुंद स्तब्ध झाला. आता त्याच्या राज्यात काहीच राहिलं नव्हतं. त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की इतकी वर्ष लढत राहिल्यामुळे तो अतिशय थकला होता आणि त्याला विश्रांतीची, झोपेची गरज होती. त्याने इंद्राला सांगितलं, मला असा वर द्या की मी खूप काळापर्यंत निद्रावश होईन. माझ्या झोपेत कुणीही अडथळा आणू नये. जो माझा निद्राभंग करेल, मला झोपेतून उठवेल, त्याचं भस्म होईल. इंद्राने तथास्तु म्हटलं आणि पुढे असंही म्हटलं की जो कोणी मूर्ख तुला झोपेतून उठवेल त्या क्षणी तुझ्या डोळ्यातील अंगाराने त्याची राख होईल. मुचुकुंदाने गृहेत प्रवेश केला आणि तिथे तो संपूर्ण कृतयुग आणि त्रेतायुग झोपला आणि आता द्वापारयुगही संपत आलं होतं. श्रीकृष्णाला मुचुकुंदाला मोक्ष मिळवून द्यायचा होता. तो त्याला पात्र होता. श्रीकृष्णाला माहीत होतं की कालयवनाला मारण्याचा उत्तम उपाय म्हणजे निद्रिस्त मुचुकुंदाच्या समोर आणून त्याचा निद्राभंग करणे, ज्या योगे कालयवनाचं भस्म होईल. त्यामुळे श्रीकृष्णाने ही सर्व लीला केली होती. मुचुकुंदाला आता पूर्णपणे जाग आली होती. त्याच्या डोळ्यांसमोर एक देवपुरुष उभा होता. त्याचे रूप मेघाप्रमाणे सावळे होते. त्याने रेशमी पितांबर परिधान केला होता. वक्षस्थळावर चिन्ह होतं आणि गळ्यात तेजस्वी कौस्तुभमणी चमकत होता. त्याला 4 हात होते. गळ्यात वैजयंतीमाला शोभत होती. सुंदर मुखकमल प्रसन्नतेने खुललं होतं. मकराकृती कुंडले कानात झगमगत होती आणि त्यांची प्रभा त्याच्या सुंदर चेहऱ्यावर पडली होती. त्याच्या ओठांवर स्मितहास्य होते. त्याच्या तेजामुळे प्रभावी झालेल्या मुचुकुंद राजाने त्याला भीतच विचारलं, आपण कोण आहात? काट्याकुट्यांनी भरलेल्या ह्या निबिड जंगलात आपल्या कमलाप्रमाणे कोमल असणाऱ्या चरणांनी का बरं फिरताय? ह्या पर्वताच्या गुहेत येण्याचा आपला हेतू कोणता? आपण मूर्तिमंत तेज असलेले अग्निदेव किंवा सूर्य, चंद्र, देवराज इंद्र ह्यापैकी कोणी आहात का? आपण ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या त्रिमूर्तीपैकी आहात का? पण आता माझी खात्री झाली की आपण प्रत्यक्ष परमपुरुष नारायण आहात. मी एक इक्ष्वाकू वंशी मर्त्य क्षत्रिय राजा आहे. माझं नाव मुचुकुंद असून युवानश्व माझे आजोबा होते आणि माझ्या पित्याचे नाव मांधाता असं होतं. फार पूर्वी मी इंद्रदेवांना असुरांशी लढण्यास मदत केली होती आणि खूप दमलो होतो. तेव्हा इंद्रदेवांनी मला मनसोक्त झोप घेण्याचा वर दिला होता. त्याप्रमाणे मी झोपलो असताना कोणीतरी मला येऊन उठवलं. मी त्याला कधीच बघितलं नव्हतं. त्याच्या पापानेच त्याला जाळून टाकलं
आणि त्यानंतर आपण माझ्या दृष्टीस पडलात असं म्हणून मुचुकुंदाने श्रीकृष्णाला साष्टांग प्रणिपात केला आणि म्हणाला, आपल्या असह्य तेजाने माझी शक्ती क्षीण झाली आहे. मी आपल्याला फार वेळ पाहू शकत नाही. त्याला अत्यंत प्रेमाने वर उठून श्रीकृष्ण मेघध्वनीप्रमाणे गंभीर आवाजात म्हणाला, मुचुकुंदा, माझे जन्म आणि कर्मे आणि नामे हजारो आहेत. एखादा पुरुष आपल्या अनेक जन्मांमध्ये पृथ्वीवरील धुळीचे कण मोजू शकेल, पण माझे जन्म, गुण, कर्म आणि नामे यांची कधीच गणती करू शकणार नाही. मीच भूतकाळ आहे, मीच वर्तमान काळ आहे आणि मीच भविष्य काळ आहे. मी अमर्याद आहे. माझा थांग कुणालाच लागत नाही. पण मी तुला तुझ्याकडे का आलो ह्याचं रहस्य सांगणार आहे. पृथ्वीवर अतिशय अधर्मी राजे जन्माला आले आहेत. त्यांच्या पापांमुळे आणि अधर्मामुळे पृथ्वीवर फार मोठं ओझं झालं होतं. तिने ब्रह्मदेवांकडे जाऊन त्याबद्दल तक्रार केली. ब्रह्मदेव माझ्याकडे आले. तिला मदत करण्याचं मी ब्रह्मदेवांना वचन दिलं. चंद्रवंशाचीच छोटी शाखा असलेल्या यादव वंशात वसुदेवाच्या घरी त्याचा पुत्र म्हणून मी जन्म घेतला. मला कृष्ण म्हणून लोक ओळखू लागले. मी कंस आणि त्याचे अनेक पापी असुर सहकारी यांचे वध केले. तुझ्याकडून ज्याची राग झाली तो कालयवन राजा अतिशय दुष्ट आणि पापी होता. तू ह्या गुहेत आहेस हे मला माहीत होतं आणि इंद्राने तुला दिलेला वरही माहीत होता. तो माझा फार मोठा भक्त आहेस. तू माझा फार मोठा भक्त आहेस. तेव्हा तुला जे काही हवं असेल ते माझ्याकडे माग. मी माझ्या भक्तांना कधीच निराश करत नाही. मुचुकुंदास मोक्षप्राप्ती. श्रीकृष्णाच्या या शब्दांनी मुचुकुंद भावनातिरेकाने निशब्द झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्याने बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा कंठ दाटून आला होता. तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. थोड्या वेळाने तो भानावर आला. त्याने आपल्या भावनांना आवर घातला आणि तो म्हणाला, हे परमेश्वरा, आपल्या चरणांच्या सेवेव्यतिरिक्त दुसरा कोणताही वर मला नको. आपल्या चरणी मला मोक्ष मिळावा हीच माझी इच्छा आहे. हे परमेश्वरा, सर्व विश्व तुझ्या मायेच्या जाळ्यात गुंतून पडते. पुरुष, स्त्रिया सर्वांना फक्त ऐहिक सुख हवं असतं. त्यांना खऱ्या सत्याची तुझ्याबद्दलची जाणीव होत नाही. इंद्रियांमार्फत मिळणारी सर्व सुखे क्षणभंगूर आहेत, याची त्यांना जाणीवच नसते. सर्वजण आपली बायका, मुले, संपत्ती ह्यामध्ये इतकी गुंग असतात की तुझ्या अस्तित्वाचा त्यांना विसर पडतो. संसारातील लहान सहान गोष्टींनी ते दुःखी होतात. अतिशय दुर्लभ असा मनुष्यजन्म मिळणं ही फार भाग्याची गोष्ट आहे, पण मनुष्याला त्याची जाणीवच होत नाही. आपल्याला मिळणाऱ्या मनुष्य जन्माचा उत्तम उपयोग करणं त्याला कळतच नाही. निर्बुद्ध मनुष्य तुझी उपासना न करता पशुप्रमाणे जीवन व्यतीत करत राहतो. ज्याप्रमाणे एखादी गाय चरत चरत गवताच्या मागे जाते आणि गवताने झाकलेल्या विहिरीत पडते, त्याचप्रमाणे मनुष्य देखील इंद्रिय भोगांच्या मागे जात खड्ड्यात पडतो. मी पण एकेकाळी फार मोठा सम्राट होतो. लक्ष्मीचा माझ्यावर वरदहस्त होता. माझ्या इतके ह्या जगात कुणीच मोठे नाही असा माझा समज होता. माझी पत्नी, माझी मुलं ह्यामध्येच मी गुंग होतो. ह्या मायाजालात माझ्या आयुष्याची कित्येक वर्ष मी फुकट घालवली. तुझा विचार करायला सुद्धा माझ्याकडे वेळ नव्हता. मी हे विसरत होतो की तूच काळ आहेस आणि हे क्षणभंगूर जीवन तुझ्या उदरात कधी गडप होऊन जाईल समजणार सुद्धा नाही. स्वयंपाकघरात एखाद्या भांड्यात लोणी ठेवलेलं असतं आणि ते खाण्यासाठी उंदीर बसलेला असतो आणि तो खाण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण ह्याच वेळी साप उंदराला खाण्यासाठी टपून बसलेला असतो. उंदीर लोणी खाण्यासाठी एवढा उत्सुक असतो की आपल्याला खाण्यासाठी साप बसलाय ह्या धोक्याची त्याला अजिबात कल्पना नसते. त्याचप्रमाणे मनुष्य सुख मिळवण्याच्या नादात
इतका मग्न असतो की त्यालाही जाणीवच होत नाही की सर्पाप्रमाणेच काळ त्याला आणि त्याच्या सर्व इच्छांना नष्ट करण्यासाठी सज्ज होऊन बसलाय. कितीही श्रेष्ठ किंवा कितीही शूर राजा असला तरी शेवटी काळ त्याला नष्ट करतोच आणि शेवटी त्याच्या शरीराची राख होते किंवा किडे मुंग्यांना खाण्यासाठी ते शरीर वापरलं जातं. वृद्धापकाळ जवळ आल्यावर मनुष्याच्या लक्षात येतं की कधीतरी आपल्याला मृत्यूस सामोरे जावे लागणार. तेव्हा मग तो तप करायला सुरुवात करतो. परंतु त्यामागील उद्देशही हाच असतो की मृत्यूनंतर मला स्वर्गप्राप्ती होऊ दे. त्याच्या तपामुळे त्याला स्वर्गप्राप्ती होऊ शकते, पण त्याचं पुण्य कमी झालं की त्याला परत पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो आणि हे चक्र अव्याहतपणे चालूच राहते. जेव्हा मनुष्य साधू संतांच्या सानिध्यात येतो, जेव्हा त्याला सत्संग घडतो, तेव्हा त्याच्या उपदेशामार्फत बंधमुक्त होण्यासाठी आपण कोणता मार्ग अवलंबावा ह्याचं त्याला ज्ञान होतं आणि त्याची बुद्धी स्थिर होते. संसारातील काही गोष्टींचा तो हळूहळू त्याग करू लागतो आणि त्याचं चित्त परमेश्वरात ठाई लागतं. मी स्वतःला नशीबवान समजतो, कारण अपघातानेच मी माझ्या बायका मुलांच्या बंधनातून बाहेर पडलो. मी त्यांच्यापासून फार मोठा काळ दूर राहिलो आणि त्यामुळे ती बंधने आपोआप तुटली गेली. हे प्रभू, मला तर दुसरं काहीही नको. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण विरहित निर्गुण अशा परमपुरुषास म्हणजेच आपणास मी शरण आलोय. कर्मफळांच्या भोगाने मी त्रस्त झालो आहे. माझ्या इंद्रियरूप 6 शत्रूंची हाव कधीच संपत नाही. त्यामुळे मला आता फक्त आपल्या चरणी आश्रय द्या आणि आपण माझं रक्षण करा. राजाचं हे बोल ऐकून कृष्ण म्हणाला, हे सार्वभौम महाराजा, तुझी बुद्धी अतिशय पवित्र आणि उच्च कोटीची आहे. मी तुला वर देण्याचे वारंवार प्रलोभन दाखवलं, पण तू तुझ्या निश्चयापासून अजिबात ढळला नाहीस. अजून काही काळ तुला पृथ्वीवर काढावा लागेल, कारण क्षत्रिय असल्यामुळे निष्पाप प्राण्यांना मारण्याचे पाप तू केलंयस. माझी उपासना करत तपश्चर्येने तू ते धुवून टाक. त्यानंतर तुला अजून एक जन्म घ्यावा लागेल, तो ब्राह्मण कुळात असेल. तिथेही तू माझीच भक्ती करशील आणि त्यानंतर तू मला म्हणजेच परमात्म्याला प्राप्त होशील. संभाषण झाल्यावर श्रीकृष्ण आणि मुचुकुंद गुहेच्या बाहेर आले. श्रीकृष्ण निघून गेला आणि मुचुकुंदाच्या लक्षात आलं, तो फार काळ झोपल्यामुळे आजूबाजूचं जग खूप बदललंय. कलियुग जवळ येऊ लागलंय. त्यामुळे सर्व वनस्पती आणि पशु आकाराने लहान झाले आहेत. त्याचं मन आता पूर्णपणे स्वच्छ झालं होतं आणि तो उत्तरेकडे बद्रिकाश्रमात, जेथे नरनारायणांनी फार पूर्वी तप केलं होतं, तिथे तप करण्यासाठी निघून गेला.